हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. मैत्रिणींनो, आज अतिशय सोपी अशी रेसिपी बघतो आहे, बटाटा आणि मटकीची उसळ. तर चला सुरुवात करूया. एक कुकर घेतलेला आहे, डायरेक्ट कुकरमध्ये करतो आहे. त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं की जिरं आणि मोहरी एक चमचा टाकायचा आणि त्यावर लसूण टाकायचा. लसूण चांगला थोडा परतला की त्याच्यावर कांदा टाकायचा आणि मग कढीपत्ता टाकायचा, कढीपत्त्याची पानं टाकायची आणि चांगलं मिक्स करून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता झालेलं आहे कांदा परतून. टोमॅटो टाकायचा आहे, नमक टाकायचं आहे, चवीनुसार थोडीशी अर्धा चमचा हळद टाकायची आहे, धने पावडर, लाल तिखट, काश्मीरी, हिंग. आता चांगलं मिक्स करून घेऊयात. आता हे बघा, आलं, लसूण आणि कोथिंबीरच्या काड्या हे मसाला करून घेतलेला आहे, ते टाकलेलं आहे 2 चमचा आणि 2 चमचे पाणी टाकायचं आहे आणि चांगलं परतून भाजून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने चांगलं भाजून घ्यायचं आहे. आता ही मटकी आहे मोड आलेली, ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि चांगली परतवायची आहे. आणि हा बघा, बटाटा सोलून बारीक कट करून घेतलेला आहे, तो याच्यामध्ये टाकायचा आहे आणि चांगली साधी सिंपल नेहमीच्या आपल्या उपयोगी भाजी आहे, नेहमीच्या डेली यूजमधली आहे. आता हे बघा, चांगले मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं, म्हणजे पटकन ही शिजली जाते. आता हे बघा, तुम्हाला जसे पातळ हवे, घट्ट हवे, त्या पद्धतीने हे पाणी टाकायचं आहे आणि झाकण लावायचे आहे आणि 2-3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. माझ्या 3 शिट्ट्या मी काढून घेतलेल्या आहेत. 3 शिट्टीमध्ये व्यवस्थित शिजून जातं. आता गॅस बंद करायचा आहे आणि कुकर थंड होऊन द्यायचा आहे. कुकर थंड झालेला आहे. आता आपण उघडून बघूयात. बघा किती छान झालेली आहे. ह्याच्यामध्ये मी जास्त मसाले ॲड केलेले नाही, नॉर्मल जे आपण वापरतो तेच केलेले आहेत. आता वरून कोथिंबीर टाकलेली आहे. झालेली आहे भाजी आपली तयार. चला मैत्रिणींनो, माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग उद्या भेटू दुपारी 3 वाजता. धन्यवाद.